मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. इकडे टप्पा घ्यायचा काही वेगळं करायचं याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समक्ष सगळा निर्णय होणार. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं आहे? या राज्यव्यापी आंदोलनाची परिणामकारकता अधिक गंभीर असेल, त्याची व्याप्ती सुद्धा मोठी असणार आहे आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्था असेल किंवा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होईल किंवा सरकारी यंत्रणेला त्रास होईल, हे सगळं डोळ्यासमोर दिसतं आहे. आमच्याकडून त्रास होणार नाही, आमच्याकडून सगळं शांततेत आंदोलन होणार, कारण त्याला वेळ दिलेला आहे. तेवढ्या 2-3 घंट्याच्या वेळेतच आम्ही ते रस्ता रोको करून ह्या मागणीचे निवेदन प्रत्येक गावातून समस्त गावकऱ्याच्या वतीनं हे निवेदन दर दिवस दिलं जाणार आहे. दर दिवस रस्ता रोको करून दर दिवस दिलं जाणार आहे की तुम्ही अंमलबजावणी करा. आता दर दिवस मागणी करणं का चुकीचं आहे का? हे का चुकीचं आहे का? कायदा सुव्यवस्था बिघडायचा प्रश्नच नाही आहे याच्यामध्ये. या राज्यव्यापी आंदोलनातून यश मिळेल असं तुम्हाला विश्वास वाटतो? आमच्या आंदोलन आमचा विश्वास आहे. सरकारनं किती दिवस मराठ्यांना वेठीस धरायचे आणि मराठ्यांना वेड्यात काढायचे हे त्यांनी ठरवायचं. पण हे आंदोलन थांबत नाही. आता हे कायमस्वरूपी आंदोलन आहे. आता दर दिवस रस्ता रोको होणार आणि दर दिवस सरकारला निवेदन प्रत्येक गावातून दिले जाणार आणि तितक्याच ताकदीने दिले जाणार आहे. कारण ते 3 घंटे प्रत्येक मराठा हा काम बुडून स्वतःचं त्या आंदोलनात उभा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या कामाकडे सगळे जाणार आहे. निवडणूक आयोगाला तुम्ही आवाहन केलं, पण ही केवळ राज्याची निवडणूक नाही तर ही देशाची लोकसभा निवडणूक आहे आणि ते ऐकतील असं नाही. मग त्या सगळ्या आचारसंहितेमध्ये अडचण होऊ शकते. आता आम्ही तर आदर्श आचारसंहितेचं आदर करणार आहेत. म्हणूनच आम्ही अगोदरच सांगितलं की आमचा ज्वलंत प्रश्न आहे आणि निवडणुकासुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहेत, लोकांना न्याय देण्यासाठीच आहे. तर मग पुढे ढकला, आम्हाला न्याय द्या, हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही जरा पुढे ढकला. दुसरा असा विषय, आता आपली मीटिंग चालू होती त्यावेळेस बारसकर महाराज एक प्रेस घेत होते आणि ते पत्रकार परिषदेमध्ये असं वाटलं तुमच्यावर आरोप केले तुम्ही किंवा गंभीर टीका केली की कोणी? बारसकर महाराज आहे, अजय बारसकर त्यांनी टीका केली की तुम्ही संत तुकाराम महाराजाबद्दल संत पंत असं बोलले आणि माझ्या हाताने त्यांनी पाणी पिणं टाळलं. त्यांना वाटलं मी पाणी पाजलं तुम्हाला तर तुम्ही मोठे होता, ते मोठे होते आणि तुमचे 100 अपराध भरले, असं गंभीर आरोप केला. कोणी? अजय बारसकर. त्यांचा असा दावा आहे की अरे हा आंदोलनामध्ये तुमच्यासोबत सहभागी वगैरे होते असा दावा. हा बच्चू भाऊ संघ येणारे वही घेऊन ये. हा आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललोय. महाराजाबद्दल केला असेल तर याच्यापेक्षा काय मोठं आहे? दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी मागतो. तुकाराम महाराजांच्या, त्याच्या नाही, ते कोण आहे त्याचे केला असत. अरे मी तर विद्रोही नाही, मी तर संत महात्म्याला मानणार आहे. उपोषणात झालंही असेल, कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं 100%. कारण माणसाची चिडचिड असते, काय असते. त्यांनी परत एक टीका केली तुमच्यावर की जरांगे हे नाटकी माणूस आहेत. नाही तर बाकीचं जाऊ दे. हरकती मागवल्या त्या 10 तारखेला ते ट्रॅप आहे, ते ट्रॅप आहे. मग पुढचा ट्रॅप आहे. ही ट्रॅप मागच जी रॅलीतच होणार होता. हां, त्यामुळे ते सामील नव्हते, कारण व्याख्या त्यांनीच दिलेल्या आहेत. आता लक्षात आलं माझे. हां, बहुतेक मी त्यांना हेही बोललोय की तुम्ही व्यासपीठाच खाली होता तेच ना. हां, कारण 15-20 दिवसानं का आलात, नादी लावलं इकडं, आम्हाला व्याख्या दिल्या बच्चू भाऊनी त्यांनी, आणि कुठं गेले ते चर्चेला तर पाहिजे होते तुम्ही तिथं. हे आणि त्यावेळेस गेलं असेल शक्यतो 100% गेलंही असेल महाराजांच्या, संत तुकाराम, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बद्दल. महाराजांच्या चरणी तल्लीन होऊन माफी मागतो. महाराजांच्या, संत तुकाराम महाराज झालं असेल, मी लय मानतो महाराजांना, देवदेवतांना सुद्धा, त्यांच्याबद्दल माफी. पण हे बाकीचं हे ट्रॅप आहे, हे याच्याबद्दल काय नाही. यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं आणि तो मोठा झाला, तो मोठं व्हायसाठी तो काय पाणी पाजायला इकडे, ते बाकीचं जाऊ द्या. मग ते ट्रॅप आहे, ह्यो याच्यातच होणार होता, रॅलीतच. पण ते ढकला. त्यांनी असा दावा केलेला आहे की जरांगेच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे मी आणि सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला. मग आता काय झालं? मग आता काय झालं? तुला काही मिळालं नाही का? तू नेत्याला काही मिळालं नाही? हा, शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक, याच्यात ही ट्रॅपलाही दिवसाचा कळालेला आहे आम्हाला, आजचा नाही. फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतं, तर त्याला पकडून यांनी ती डाव साधायला लागलेत. कारण यांना 2-4 जणांना काही मिळालंच नाही आंदोलनात, यांना मिळवायचं होतं, आणि ते व्यासपीठावर खाली जा. हां, मी सरळ चूक मान्य केली. बाकीचे प्रश्न त्याचे उत्तरच द्यायच नाही मला, कारण त्यांना काय मिळवायचं होतं, काय होतं, हे शिंदे साहेबाच्या प्रवक्त्याकडून कसे आले,
हे 2 कशी येत होती, कोणाचा PM म्हणून येत होता, हे सगळं माहिती आहे सगळ्याला. आता माझे ते लक्षात आलं. आता कनाय हॉटेलला आलेला हेवचे हे सगळं माहिती आहे आम्हाला. कनाय हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिंग याला. प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत, आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत, ते दादा खरं आहे? आतापर्यंत गोड होतो ना मग मी 6 वर्ष 6 महिने मी चांगला होतो ना. साधं उदाहरण घ्या मराठ्यांनी. हा, मी मराठ्याच्या बाजूचा आहे. यांना काय मिळालं नाही, यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं, समजून घ्या. याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे, याच्यात त्याचाही नेता आहे. यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन. त्याचा शब्द आत्ताच सांगितला ना तुम्ही, काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो. त्यो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकडं? तो नेता मोठं करायसाठी येतो का तिकडचं? तू प्रवक्त्याचं ऐकून बोलतो का? मला हे असल्या चिल्लर लोकांवरती यांच्यावर ध्यानच नाही. हे कसल्याचे महाराज असले. हे बघा, एवढंच विचारलं ना, इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही होतात, वेळेवर यायला पाहिजे होतं. तो कुठे गेल ते? तो खाली होय. मराठ्याच्याच बाजूने बोललो ना. मग मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संघ नकोय. त्यावेळेस जर महाराजांच्या बद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चरणी, महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय. आयुष्यातली पहिली माफी. हो, इतकं मानतोय मी त्यांना. मी प्रसार करतोय त्यांचा. हा, वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या येऊ, विद्रोही नाही, हा विनाशी नाही. त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्या बद्दलचा मी कानाला हातलून हे सांगितलं ना, त्याबद्दल बाकीचे विषय हे चालणार आहेत. त्या महाराजांच्या बद्दल मात्र आपण सपशेल माघार आहे आपल्या शब्दाची. सपशेल. त्यांनी पुन्हा एक आरोप केला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की लोणावळ्यात आणि वाशीमध्ये काही गुप्त बैठका सुद्धा जरांगे पाटील अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे, तुम्ही पाहिजे होते ना. तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून. आता नाही का, एक शब्द नाही कळाला का? त्याच्या हाताने पाणी पिलं होतं, तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं. म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं. आज ते त्या शब्दानं अर्थ करा तुम्ही. त्यांना 2-4 जणांना मोठं व्हायचं असतं, ते असं त्याच्यात अशी शक्यता आहे. तेव्हाच ते आधी येत होते, नंतर कुठं आलेत? नंतर आलेत का कन्हैयापासून? जुळून दिलं नसेल ना मी काहीतरी. हे एकदम सोपं आहे. याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे. नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही, त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले? समजून घ्या ना थोडं. ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले? त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या, कारण तो ट्रॅप आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅप आहे त्याच्या माध्यमातून. त्यामुळं बाकीच्याला मी काही नाही. फक्त तेवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील, पण ते का गेले असतील? तू मला शिकू नको संत, हे तू मला शिकू नको, हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी. आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस, कारण उपोषण करताय करून बघा म्हणा, मग कळण तुम्हाला. 7-8-9 दिवस उपोषण राहिल्यावर काय होते. त्याच्यातून गेले असते तर आपली सपशेल माघार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय, कारण आपण त्यांची बघताय. वारकरी संप्रदायाला मानणारे याच्या पुढचे आरोप हे ट्रॅप मराठा समाजाला मिळू नये. त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल. मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं, मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे. त्यांना 2-4 जणांना मिळवायचं असं म्हणून ते मध्ये आले नाही. व्याख्या त्यांनीच दिलेली, मग ते व्याख्याची अंमलबजावणी करायला कोण येणार रे? त्याचा मराठा समाजावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? समाजाने ठरवायचं. मी नाही. समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला, एका मिनिटात बाजूला येतो. मला मोहच नाही कसलाच. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या आड दडून मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका. हा, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं ते मी मिळवून दिलं नाही, म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका. हे लक्षात ठेवा. हो, हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार. त्याच्यामुळं त्या भानगडीत, या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचिनात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची ही बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल असं करू नका. कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे. असे 10-15 जण आहेत. मी त्याच वेळेस सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघा. संधी नव्हती. त्याला पाणी पाजायचं होतं वाटतं माया त्याच्या हाताने. मला त्याला मोठं व्हायचं होतं आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं, आम्ही मिळवेलं, आम्ही बरोबर मॅनेज करतो.
मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्या जीवावर त्यांना 2-3 जण आहेत त्याच्या संघ 2-3 जण आहेत त्याच्यात कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात कुठं त्यांची माफी मागितली होती फोनवर म्हणून ते त्या दिवशी आले होते असं म्हणणं आहे. नाही काय मग कोणाची माफी मागितली मी त्याची त्याला बोलत सुद्धा नाही मी तू केवढ्या कवडीची किमतीच आहे ती बोलत सुद्धा नाही. तो काय महाराज आहे असला महाराज असतो काय मग ज्याच्या पुढे नाव आहे त्या महाराजाची वाक्यरचना बघ. तू काय याचा महाराज आहे बांधावून उठला आणि महाराज झाला हाकता तू काय याचा महाराज आहे. त्यांनी काही नावं घेतली तर वामन वाळेकर परशुराम खुने रवी पाटील आणि आणखी 4 जणांची असली घरं बरबाद केली. ट्रॅप कशाला म्हणते तो दादा असं काय करता मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बदनाम होईल मग मी मराठ्यांपासून कसा तुटून मग आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचंय त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं त्यांना मराठ्यांचं काहीतरी व्हायचंय. आता मराठी यांना हागून चिरीत नाहीत कारण यांच्या नियती ह्या असल्यात उघड्या पड्या मग हाताने पाणी पाजत होतं त्याला मग मी मोठा झालो असतो हे असा आणि मग तो मोठा झाला म्हणजे तो ज्या नेत्या संगीत होता तो नेता मोठा झाला असता आणि त्याच्या शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता आहे हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागं आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं करतंय तू काय नाव घेतो तू काय सापडितो मला हे जवळ आलंय हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी हे होणारच होते फक्त हे रॅलीच्या अगोदर 2-4 दिवस होणार होते. पाटील साहेब तुमच्यावरचे आरोप झाले ते पार तुमच्या लेखीपर्यंत गेले. त्यांनी असं म्हटलंय की जरांगेंची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल म्हणजे इतका बघा बरं मुलांमध्ये सुद्धा आहे असं ते म्हणतात तुमच्या मुलांपर्यंत त्याचे ट्रॅप मी म्हणलं तुम्हाला हे होणारच आहे. जेव्हा आता घरापर्यंत गेला ह्यो खरंच महाराज असू शकतो का भोंदू लोकांची खाजून खाणारे लोक ही काय बाबा मग महाराजांच्या नावाखाली राजकारण करणार असं वाटतं का तुम्हाला खाजून खाणारा लोक त्यांचं महाराज नाही असला मग आपण कसं 1 मिनिटात शब्द काढला तुम्ही किती लगेच काना धरलेत जगद्गुरूंच्या बद्दल प्रायचित सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी हो 1 दिवसाचं मौन धरून प्रायचित सुद्धा करीन हे सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणी तुकाराम महाराजांसाठी काही पण जगद्गुरू तुकाराम महाराजांसाठी काय पण फक्त त्यावेळेस मात्र गेला असन हे मोठ्या मनानं मी मान्य करतोय की ती परिस्थिती भयान असते. आतापर्यंत तुम्ही भाषणात असं म्हणाले की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेत 5.5-6 महिन्यामध्ये अनेक असे ट्रॅपवाले आले गेले निघून गेले आणखी काही जणांची नाव गेल्या 2 दिवसांपासून वगैरे तुम्ही सांगितलं हे सगळं सरकारच्या वतीनं सरकार या 5 महिन्यातला 5.5 महिन्यातला सरकार जे गप बसले हे बी गप बसले होते यांच्या मागं कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं हे बी गप बसले होते. पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली त्याच्यात ते शब्द निघून गेले जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं नाही यांच्यातही हिंमत नव्हती यांच्यात नव्हती कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं मध्यस्थी कशी करायची म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नीट करायची तुमचा स्वार्थ ठेवून नाही करा. त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका. जो मूळ होता एक महाराजांबद्दलचा ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत आहेत त्यांच्याबद्दल म्हणून ते ऐकायला तयार आहे. बाकीचा ट्रॅप आहे याला बोंबल म्हणा बोंबल काळामध्ये अधिवेशन सुद्धा आहे या काळामध्ये कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे काय आला मला कायद्याचं ज्ञान नाही ना तू आणि आता माझ्याकडे काय येडे गेलता होता मी नांदेडून यायला तर केस पोत आडे आले येऊ नको म्हणलं इकडं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या आम्ही येऊ दिलं नाही बीडच्या पत्रकार सुद्धा याला साक्षीदार आहेत. मला ते काढायचं नाहीये नाही तर काढलं ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेत नेत्या संग येत होता ना वही बागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना मागं तू नेत्याच्या मागं सगळ्या रेकॉर्डिंग घेतात आमच्याजवळ सुद्धा आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं. हे मराठ्यांना आता मिळायला लागले ते विषयच आता काढू नका. फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल अत्यंत मी तोंडात सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल कारण ती त्या चिडचिडीत गेली असं त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका तो करणारच कारण त्याला दिलेला आहे त्याला आता तो ठेका दिलेला आता बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरल. त्याला माय हाताने पाणी प्यायचं होतं आणि त्याला बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन 1 जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक्त्याला आणखीन त्याचं ढोंगून देतो ह्यो आणि ह्यो झाला बाबा हे खाजीतून खातोय
याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका. याला जितके मीडियावर बसवायचे तितकं मला एवढंच कळलं फक्त. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही लय चतुर लोक हो, तुम्हाला एवढं सांगतो, ज्याला फेसबुक बी विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कसं काय. याचा अर्थ याच्या पाठीमागे सरकारची मोठा ट्रॅप उभा आहे. एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं. पण मराठा संपवायला निघू नको, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको. तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव, तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव. हा मुख्य आता म्हणलं सरकार, मी सरळ सांगितलं ना. अरे सरकार, मुख्यमंत्री सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात. तुम्हाला असं वाटतं की पहिल्यापासून अशी कुठली माणसं तुमच्यामध्ये बोलली गेली होती सरकारकडनं की काय चाललं? आणखीन 19, 20, 21 जण आहेत. त्यातले पहिला बाहेर निघाले, सगळे दबले होते. मला माहित झालं ते काय काय करणार आहेत. काय काय तर रॅलीत येणार होते नुसते, आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती. प्रेसची एक मिनिट प्रेसची तयारी केली ती. मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन, त्याने आम्हाला किंमत दिली नाही, बोललो नाहीत आम्ही इतकं केलं, आम्ही इतके दिवस भोगलं, तितके दिवस भोगलं. याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे. मध्ये एक झालाय, आता ते कोणाच्याच आठवणीत नाही म्हणून मी बी नाही आठवणीत. एक झालाय फेसबुकवर व्हिडिओ टाकून, झालाय बी. पण त्या दिवसच्या प्रेसला त्याला जाताच नाही आलं. त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव्ह प्रेस तयार करून ठेवली होती. मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं, हे बोललाच नाही, आम्हाला इज्जतच नाही दिली, किंमतच नाही दिली, आमचं ऐकतच नाही, त्याच ओढितो. खरं आहे ना. मग मी हेकेखोरपणा आहे, मी ओढितो समाजाचे, समाजासाठी हेकेखोर आहे मी. यांचं म्हणणं सगळ्याला गुंडळून धरावं, सांभाळून चोंबळून. तू चोळेव ना, मी नाही. मी हेकेखोर नाही, मी समाजाकडून खोटं नाही बोलत. नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकडूनच, समाजासाठी हेकेखोर आहे, मी समाजासाठी कट्टर आहे, मी समाजाकडूनच वाढणार, तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार. फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको. लक्षात ठेव, सरकारचा ट्रॅप चालू नको. मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर. आणि सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील तिथं. काय लहानपण नाही आहे मला, कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे, वारकरी संप्रदायाचे. या आंदोलनाच्या काळामध्ये अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय, आणि ते 5 दिवसात असणार आहे. 26 पासून सुरू होते. तर तुमचं काय म्हणणं आहे की या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला अधिक जावा, किंवा त्याच्यात पहिल्या दिवशी किती तारखेपासून आहे? 26 फेब्रुवारीपासून नियोजित अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. नाही आता ते नाही आमच्या हातात, ते त्यांच्याच हातात आहे. हे होतं हातात आमच्या. आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यामुळे अधिवेशन घेतलं, याच्यात घेतील सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील, नाही केली. आता त्याच्यात घेतील कशावर. त्यामुळे आम्ही सुरू केलं 24 पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरिबांच्या मराठ्यांसाठी. फक्त सरकारने लक्षात ठेवा, ट्रॅप बंद करा. आणखीन जड जाईल तुम्हाला. ट्रॅप बंद करा. हे चाललेले, याच्या अगोदर एक टाकलाय, तो मोडला, हे दुसरा टाकलाय, बंद करा. आणखीन 16-17 आहेत तुमचे ट्रॅप, आम्हाला माहिती आहे. तुम्ही हे बंद करा. आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका. सरकार यांना मायाजाळात अडकवते गोड बोलून, आणि आमिष दाखवते, आणि त्या आमिषाचे पोटी तुम्ही बोलतात, पण तुमच्या एक ध्यानात नाही. खूप दिवसानंतर मराठा एक झालाय, मराठ्याला मिळालंय. मराठ्याला नुसतं भुलीत नाही मी, मराठ्याला मिळालंय सुद्धा 1.25 कोटीपर्यंत आरक्षण. तुमच्यासारखं नाही. त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटोळ करू नको, आणि जातीचा रोस्तुयावर सुद्धा घेऊ नको. याच्यानंतर ते कोण आहे बावलटकर, काय त्या बावलटकर बाबाला इथून पुढं मी उत्तर सुद्धा देणार नाही. तुला काय बॉम्बलायचं तर बॉम्बल, जे बॉम्बलाय ते बॉम्बल. पाटील, राज्यव्यापी आंदोलनाची धग देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की, आपल्या राज्याची नाचक्की पण होईल, कारण वृद्ध माणसं सुद्धा अन्नत्याग आंदोलन करतायत, नातवांसाठी उपोषण करतायत वगैरे. या आंदोलनाची धग, म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या 5 महिन्यामध्ये पसरली होती. आता या आंदोलनाची धग ही देशभर पसरेल असं तुम्हाला म्हणतो? राज्यभर, फक्त लाल किल्ल्याजवळची संसद सुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ. जबरदस्त दखल घेईल. एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे. आणि स्वतःच्या नातवाच्या, नातीच्या, लेकीबाळीच्या न्यायासाठी आजोबा आजी सुद्धा उठायला लागलेत. हे सरकारनं समजून घ्यावं, त्यांच्या आईबापाच्या वयात आहे, आणि ते समजून घेऊन हे पुढं काम करावं. आणि सरकारने ट्रॅप बंद करावेत, थांबवायचे सांगावेत. नसता याला वेगळं वळण लागू शकतं. याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ पंतप्रधान सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असा तुम्हाला आशावाद आहे का? हो, घ्यावाच लागल. सरकारला सांगतील ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. एक तर केली 10%ची, कशाला अर्धवट दिलं? पूर्णच द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे.
म्हणून माता माऊली बसालेत. प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा पुन्हा, सरकारने ट्रॅप बंद करा. याच्यापेक्षा आणखीन जड जाईल. हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही. म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जोवर सुरू आहे तोवर एक एक माणूस पुरवायचा आहे. पहिला टाकायला गेला तुम्ही फेल गेला, दुसरा टाकायला गेला तो फेल गेला, हे तिसरा आहे. आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिले, आणखीन 16-17 राहिलेत, ही तिसरा आहे. आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच काळात आंदोलनाची ही धग सुरू होईल. तर त्या लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील का? नाही, निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल. आणि ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आजचे दिवस सरकारने ट्रॅप बंद करायचा, ते थांबवायचे. आणि त्याच्या मागे जे सरकारचे लोक उभा राहिलेत, प्रवक्ते, माजी मंत्री, यांनी थांबवा. तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात. जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईल. हे ज्याच्या मागं बगलात गुतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल. मग असं पळायचं. म्हणजे याचा अर्थ असं महाराष्ट्रातील मराठ्यांनी घ्यायचा का की असा जर ट्रॅप मराठ्यांना सरळ सांगतो, यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही. मराठ्यांचं वाटलं 10%वरच करायचं यांना, म्हणून हे ट्रॅप काढले. सगळीकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा, मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मला बाजूला काढायसाठी. कारण यांना इमानदार आंदोलक नकोय. पैसे फिशे पद घेऊन फुटणारा पाहिजे. मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचे, असे हे सगळीकून सगळे भिडविणार आहेत ते. आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना 10%वरच मराठ्याला गुंतवायचंय. एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण, मराठ्यांचं पुन्हा वाटलं. आणि ह्यो विषय आता तर कायमचा संपवायला लागलोय मी सगळ्या स्वराच्या माध्यमातून. आणि ह्यो संपू द्यायचा नाही. आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक, असं म्हणणं आहे त्यांचं. आमचं ऐक, आम्हाला घेऊन चल. आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर. आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचं ऐक, असा ट्रॅप येऊ. आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत. मला व्याख्या पाहिजे सगळ्या स्वैर्यांची. या परिस्थितीत त्यांना यात यश मिळेल का ते मराठी ठरविणार. आणि मी जर खोटे जगद्गुरु तुकाराम महाराजांची माफी मागत असले तर ते मी भोगील, नसतात ते भोगीतील. फक्त त्यांच्या आडून चाळे नाही करायचे, मराठ्यांना बरबाद करायचे, सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे. कोणाच्या मागं कोणी सगळ्याला माहिती. तुझ्याबद्दलचं इथून पुढे एकही उत्तर देणार नाही. तुला ज्या शब्दात बोलायचं त्या शब्दात बोल. आणि ते काय बोलला आता मी ऐकलं नाही, पण आता पुरं ऐकतो. याच्यानंतर उत्तर नाही त्याला. महाराजांबद्दल एवढी उत्तरं मिळाली, महाराजांचं नाव नसतं घेतलं तुला एवढी उत्तरं नसती मिळाली. कारण मराठ्याच्या नजरेत तुला किंमतच नाही. चलो, धन्यवाद. तर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधलेला आहे. सरकारनं हे ट्रॅप लावणं बंद करावं असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिलाय. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.